नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या सर्वांचे यामीज कुकिंग खानदेशीमध्ये। आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट तयार होणारी आणि पोटभरीची अशी एक रेसिपी। ही रेसिपी तुम्ही नाश्त्याला, मुलांच्या डब्याला किंवा रात्रीच्या जेवणाला ट्राय करू शकता। तर आज आपण बनवणार आहोत एक परोटा म्हणजे अंड्याचा पराठा। तर त्यासाठी मी इथे 3-4 अंडी फोडून तयार करून घेतलेली आहे। तुमच्या घरात जेवढे खाणारी व्यक्ती आहेत त्या हिशोबाने तुम्ही अंडे घेऊ शकता। तर अंडी फोडून घ्यायची आहेत आणि त्यांना व्यवस्थित फेटून घ्यायचे आहे। अंडी फेटून झाल्यानंतर त्यात तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही घालू शकता। मी इथे कांदा, टोमॅटो, मिरची आणि कोथिंबीर तसेच चिली फ्लेक्स आणि चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे आणि या सर्व वस्तू व्यवस्थित फेटून तयार करून घ्यायच्या आहे। तर इकडे मी पोळ्यांची कणिक भिजवून ठेवलेली होती। या कणकेतील एक गोळा मी इथे घेतलेला आहे आणि त्याला पोळीच्या आकाराचा लाटून घेतलेला आहे। तर मी इथे पराठ्यामध्ये आतमध्ये चीजचं फिलिंग करणार आहे। तर त्यासाठी मी एक चीज स्लाइस घेतलेली आहे। तर ही चीज स्लाइस आतमध्ये ठेवून घ्यायची आहे आणि तिला व्यवस्थित तेल लावून फोल्ड करून पॅक करून घ्यायची आहे। त्यानंतर हिला पोळीसारखी थोडीशी पातळ लाटून घ्यायची आहे। अगदी पातळ मी इथे लाटत नाहीये, तर मध्यम जाडीची इथे मी ही पोळी लाटून घेतलेली आहे। हा लाटून तयार झालेला पराठा आपण आधी केलेल्या अंड्याच्या मिश्रणामध्ये बुडवून घेणार आहोत आणि याला शेकून घेणार आहोत। तरी मी इकडे पॅन सुद्धा गरम ठेवलेला आहे। पॅन मध्ये हा अंड्यात बुडवून घेतलेला पराठा घालून घ्यायचा आहे। वरून अंड्याचं तयार सारण आणखीन थोडं करत घालत जायचं आहे। हे मिश्रण मी दोघं बाजूंनी लावून घेत आहे। मिश्रण व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि या पराठ्याला तेल किंवा तूप लावून दोघं बाजूंनी आतपर्यंत शिजेल या हिशोबाने मंद आचेवर व्यवस्थित शेकून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता हा पराठा दिसायला सुद्धा अतिशय सुंदर दिसतो आणि खायला सुद्धा हा अगदी दमदमीत पोटभरीचा आहे। कारण आपण नुसतंच ऑमलेट मुलांना खायला दिलं तर त्यांचं पोट भरणार नाही आणि पुन्हा पटकन त्यांना भूक लागेल आणि ते पुन्हा काहीतरी मागतील। तर पोळीमध्ये अशा पद्धतीने लपेटून हा पराठा तयार केला तर मुलं आवडीने खातील सुद्धा, चव सुद्धा सुंदर लागेल आणि त्यांचं बराच वेळ पोट सुद्धा भरलेलं राहील। तर अशा पद्धतीने तयार आहे अगदी चटकदार, चमचमीत, दमदमीत असा एक पराठा। तुम्ही हा सकाळी नाश्त्याला खा, मुलांच्या डब्याला द्या किंवा लहान मुलांना मधल्या वेळच्या भुकेसाठी हा पराठा अतिशय उत्कृष्ट पर्याय आहे। तर तुम्ही सॉस सोबत किंवा नुसता असाच खाल्ला तरी सुद्धा अतिशय सुरेख आणि चविष्ट लागतो। तर एकदा नक्की ट्राय करून बघा। मला आशा आहे तुम्हाला रेसिपी नक्की आवडेल। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।